सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या महिनाभरापासून कापडणे गावाचा पाणी प्रश्न मोठ्या चर्चेत आलेला आहे। कापडणेकरांची एकच मागणी आहे की गावाला शुद्ध पाणी मिळावे। जो वनवास 8-10 वर्षांपासून कापडणेकर जनता शुद्ध पाण्यासाठी भोगते तो कुठेतरी संपावा एवढीच विनंती प्रशासनाला कापडणेकर जनता करीत आहे। त्याच अनुषंगाने न्याय मिळावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे यांनी ग्रामपंचायतीला पूर्वसूचना दिली होती की जर 15 ऑगस्ट पर्यंत कापडणेकर ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळाले नाही तर सर्व गावकरी आमरण उपोषण करतील। आज जिल्हाधिकारी महोदय यांना व माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना विनंती केली आहे की शुद्ध पाणी मिळावे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून देखील न्याय मिळत नाहीये, म्हणून 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसण्याची तयारी आंदोलकांची आहे। याची परवानगी मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नमस्कार, मी भूषण ब्राह्मणे। आम्ही कापडणे गावातील सर्व नागरिक आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना नम्र निवेदन देण्यासाठी आलेलो होतो की गेल्या 15 जुलै पासून कापडणे गावामध्ये जो पाणी प्रश्न पेटलेला आहे, शुद्ध पिण्याचं पाणी अद्याप देखील कापडणेकर जनतेला मिळत नाही। याच्यासाठी गेल्या 15 जुलै पासून आम्ही आंदोलन करीत आहोत। त्याच्यानंतर आम्ही शोलेस्तेल पाणी टाकीवर आंदोलन केलं, थाळीनाथ आंदोलन केलं, मान्य सीओ साहेबांना निवेदन दिलं, असे विविध आंदोलन आम्ही केले। पण या आंदोलनाच्या माध्यमातून अद्याप देखील ग्रामपंचायत किंवा प्रशासन आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद द्यायला तयार नाहीये। आम्हाला जे शुद्ध पाणी मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं होतं की जर 15 ऑगस्ट पर्यंत आम्हाला शुद्ध पिण्यायोग्य पाणी ग्रामपंचायतीने पाजलं नाही तर आम्ही 15 ऑगस्ट रोजी कापडणे गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। हेच निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देण्यासाठी आम्ही आलेलो होतो। त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। आम्ही आता प्रतीक्षेत आहोत की सन्माननीय महोदय आम्हाला उपोषणाची परवानगी देतात किंवा नाही, तर या प्रतीक्षेमध्ये आम्ही सर्वजण आहोत। पण जोपर्यंत कापडणे गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन थांबणार नाही। बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की बातम्या बंद झाल्या म्हणजे आंदोलन बंद झालं, तसं नसतं। प्रत्येक वेळेस 2 पावलं मागून पुढे सरकावं लागतं। त्याच पद्धतीने आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही पुढे वाटचाल करत आहोत। ही आंदोलनाची तीव्रता पुढे जाऊन निश्चितच वाढणार आहे। जोपर्यंत कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार। धन्यवाद।